नमस्कार मंडळी, आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून किंवा पोळ्यापासून कोणता पदार्थ तयार करू शकतो हे पाहणार आहे. बहुतेक करून आठवड्यातून एकदा ते दोनदा सर्वांकडेच पोळ्या किंवा चपात्या शिल्लक राहतात. तर त्याचं काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो आणि हा पदार्थ तयार करण्यासाठी मसालेही कमी लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझ्याकडे या 2 चपात्या शिल्लक आहेत. तर नेहमीच चपात्या शिल्लक राहिल्या तर त्या खाऊ वाटत नाही, तर त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर आज आपण या चपात्यांपासून एक छान अशी भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. तर मी चपात्यांचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. तर ते आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे. तर चुरा आपल्याला जास्त जाडसरही ठेवायचा नाही आहे आणि बारीकही करायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती छान अशा चपात्यांचे तुकडे तयार झालेले आहेत. तर आता मी एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे घालूया, मोहरी घालूया आणि हिंग घालूया. ही फोडणी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ताही छान असा तडतडलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदाही आपला छान असा भाजलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊया आणि मी घरचा कांदा लसूण मसाला इथे वापरत आहे. तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. हेही आपल्याला तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे चपात्यांचा जो चुरा करून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आपण याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहे, कारण चपात्या किंवा पोळ्या बनवताना आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ घालतो. त्यामुळे आपण या पदार्थामध्ये मीठ घालणार नाही आहे. तर आता आपल्याला हे 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती हे परतून घ्यायचं आहे. हा पदार्थ गरम गरम केल्यानंतर खाण्यास खूप छान लागतो. हा पदार्थ गरम गरमच खावा, नंतर तो थंड झाल्यानंतर थोडासा कडक होतो. 2 ते 3 मिनटं आपण मंद आचेवर याला परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून तीही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीही हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.